नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले बघणार आहोत लोकसभेने एक बिल पास केला आहे आणि मित्रांनो, या बिलमुळे तुम्ही कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकता, त्या कंपन्याबद्दल थोडं बोलूया आणि नंतर काही कंपन्यांवर अपडेट आले आहे, त्या अपडेटना बघूया. तर मित्रांनो, लोकसभाने 12 मार्च 2025ला ऑइल फील्ड्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल 2024 पास केला आहे आणि मित्रांनो, यावर मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऑफ इंडिया, ज्यांचे नाव आहे हरदीप सिंग पुरी, ते म्हणाले की या नवीन कायद्यामुळे व्यवसाय सुलभतेत मदत होईल आणि भारत तेल आणि वायू उत्पादनासाठी एक आकर्षक बाजारपेठ बनेल. यामुळे भारताच्या संसाधनाचा चांगला वापर होण्यास मदत होईल आणि देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आणि मित्रांनो, पुढे हरदीप सिंग पुरी म्हणाले, भारत अजूनही पारंपरिक ऊर्जा स्रोतावर अवलंबून आहे. त्यामुळे तेल आणि वायूचे उत्पादन वाढवण्यासाठी अधिक शोध आणि गुंतवणूक आवश्यक आहे. हा नवीन कायदा या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. तर चला मित्रांनो, आता बघूया यामुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, माझ्याकडून काही रेकमेंडेशन नाही, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी आहे. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडला स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.89%, FISची होल्डिंग आहे 7.53%, DISची होल्डिंग आहे 19.40%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 10.30% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.88%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही ऑइल इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.66%, FISची होल्डिंग आहे 9.42%, DISची होल्डिंग आहे 17.26%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 9.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.81%. आणि मित्रांनो, लोकसभेने जो बिल पास केला आहे, त्यामुळे तुम्ही मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.13%, FISची होल्डिंग आहे 19.16%, DISची होल्डिंग आहे 19.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.52%. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड शेअर राईज आफ्टर न्यू ₹45 करोड PMC कॉन्ट्रॅक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला वर्धामध्ये रुरल इंडस्ट्रियलायझेशनसाठी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट येथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 44.62 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांताज डिमर्जर प्लॅन, अनिल अग्रवाल सीज $100 बिलियन पोटेन्शियल इन न्यू कंपनीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडचे चेअरमॅन अनिल
अग्रवाल यांचा असा अंदाजा आहे की कंपनीमधून ज्या 4 कंपन्या डिमर्ज होणार आहे त्या प्रत्येक कंपनीमध्ये क्षमता आहे $100 बिलियन बिझनेस ग्रो करण्याचा. चला आता बोलूया HUL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HUL शेअर इन फोकस आफ्टर CCI अप्रूव्ह ॲक्विजिशन ऑफ स्किन केअर ब्रँड मिनिमलिस्ट. तर मित्रांनो, HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? स्किन केअर ब्रँड मिनिमलिस्टला ॲक्वायर करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.